सो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आपला जो वीकचा परफॉर्मन्स आहे तो आपण बघणार आहोत किंवा 1 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत किती ट्रेडिंग सेशन झाले, त्याच्यामध्ये आपले किती स्टॉप लॉस गेले, किती टार्गेट हिट झाले आणि कोणत्या दिवशी आपण ट्रेड घेतला नव्हता, तर ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर हा आहे आपला टेलिग्राम चॅनल, इथे बघू शकता. आणि इथे मी दर दिवशी जो माझा ॲनालिसिस असतो आणि जो मी ट्रेड घेतो तो मी इथे शेअर करत असतो. सकाळी मॉर्निंगला इथे मी लेवल पाठवून देतो, त्यानुसार मी ट्रेड घेतो. तर आज बघूयात की 1 तारखेपासूनचे आजपर्यंत आपले किती ट्रेड झाले. सो 1 तारखेला मी इथे लेवल पाठवून दिली होती निफ्टीमध्ये, व्यू बुलिश इन निफ्टी आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट, आणि तुम्ही बघू शकता ही ती लेवल होती. तर त्या लेवलचं काय झालं बघूयात. आणि मेन म्हणजे या ज्या सगळ्या लेवल्स आहेत त्या मी प्युअरली प्राईस ॲक्शनच्या बेसिसवरती आणि स्मार्ट मनी कन्सेप्टच्या बेसिसवरती मी फाइंड आउट करतो आणि त्या मी ते शेअर करतो. प्लस त्याच्यामागे मार्केटचे सेंटिमेंटचं ॲनालिसिस असतं किंवा लेवल्स, स्मार्ट जी लेवल्स असते ती प्रॉपर फाइंड आउट केलेली असते. सो त्यानुसार मी ते लेवल शेअर करत असतो. सो जेवढ्या पण मी लेवल शेअर केलेले आहेत त्यामागे स्मार्ट मनी कन्सेप्ट आणि मार्केट सेंटिमेंट्स त्या हिशोबाने मी लेवल शेअर करत असतो. तर बघूया 1 तारखेपासूनचा. सो 1 तारखेला ही लेवल होती, तर आपण चार्टवर ती बघूया त्या लेवलचं काय झालं. सो तुम्ही तिथे बघितलं असेल जी लेवल शेअर केली होती ती ही होती. सो आपली ही लेवल होती आणि ही लेवल ब्रेक झाल्याच्यापासून आपला स्टॉप लॉस अराउंड या झोनमध्ये आपला स्टॉप लॉस होता आणि तिथून जो मूव आला तो अप्रॉक्स 96 पॉईंटचा, म्हणजे ॲव्हरेज आपण 100 पॉईंट्स पकडू, जो की बँक निफ्टीमध्ये 200 पॉईंटचा मूव होतो. आणि त्यानंतर जर माझं खाली अपडेट बघाल तर इथे लगेच मी लेवल शेअर केल्यानंतर लगेच एक शार्प मूव आला होता. आणि त्यानंतर तुम्ही बघाल तर इथे ॲनालिसिस वगैरे असं मी शेअर केलं होतं. त्यानंतर इथे आपला मी अपडेट टाकून देतं बुक युअर प्रॉफिट, आणि या दिवशी जो आपण प्रॉफिट बुक केला होता तो अप्रॉक्स 3000च्या आसपास होता. आणि जो ॲक्च्युली जो प्रॉफिट आपला गेला होता तो 4000च्या आसपास गेला होता, पण जो माझा स्टॉप लॉस मी ट्रेल केला होता तो 3000च्या आसपास आपला हिट झाला होता. सो त्याच्यानंतर इथे पोझिशन बुक आहे, तुम्ही बघू शकता किती पॉईंट्स कॅप्चर केले, काय केलं त्याचं. त्याच्यानंतर जर तुम्ही दुसरा दिवस बघितलात तर व्यू बुलिश आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट बट प्राईस नीड टू सस्टेन. म्हणजे काय की ही जी मी लेवल शेअर केली आहे या लेवलच्यावरती प्राईस सस्टेन होणं गरजेचं होतं, असं मी तिथे अपडेट केलं होता. आणि त्या लेवलच्या ब्रेकआउटनंतर मी एक शार्प बुलिश मूव्ह एक्सपेक्ट करत होतो मार्केटमध्ये. तर इथे तुम्ही खाली माझे अपडेट्स बघा, मार्केट इज ॲबनॉर्मल टुडे सो बी केअरफुल. आणि मी इथे जेव्हा मी एंट्री घेतली तर तिथे मी अपडेट टाकून दिलं होतं की एंट्री टेकन असं. त्याच्या खाली इथे मी चार्टचा स्क्रीनशॉट पाठवला होता. त्याच्यानंतर टुवर्ड्स द टार्गेट लेट सी द रिझल्ट. तर आपण चार्टवरती बघूया त्या लेवलचं काय झालं. ती 2 तारखेची लेवल होती जी की ही होती. ही लेवल मी फाइंड आउट केली होती आणि इथे माझी एंट्री झाली होती या लेवलला. आणि तिथून जर तुम्ही बघितलात तर त्या दिवशी आपली लेवल ब्रेक झाल्यानंतर जो मूव आला होता तो खूप मोठा मूव होता ॲक्च्युली, 377-78 पॉईंटचा. म्हणजे बँक निफ्टीमध्ये बघितला तर तो जवळजवळ 600 ते 700 पॉईंटचा त्या दिवशीचा मूव होता. पण आपला जो टार्गेट होता तो या आसपास होता, आणि जो की आपला जो टार्गेट होता तो 1 तासाच्या आसपास इथे आपला हिट झाला होता. तो इथे मी माझा ट्रेड एक्झिट केला होता आणि इथे मी खाली अपडेट दिला होता की ॲनालिसिस वगैरे. आणि जो आपला प्रॉफिट होता या दिवशीसुद्धा आपला जो प्रॉफिट झाला होता तो 3500च्या आसपास झाला होता. आणि आपण 3500च्या आसपास त्या दिवशी बुकसुद्धा केला 3200च्या आसपास. आणि त्यानंतर जर बघाल तर 3 जानेवारीचा दिवस होता. तर इथे मी काय अपडेट केलं होता की व्यू बुलिश इन निफ्टी आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट. हीच ती लेवल होती ज्या लेवलनंतर मी मार्केटमध्ये बुलिश मूव्ह एक्सपेक्ट करत होतो. पण त्या अगोदर जो तुम्ही बघाल तर इथे जो एवढा डाऊन मूव्ह आला होता प्रॉपर, त्याच्यामध्ये मी काहीच केलं नव्हतं. मी शांत बसून होतो, मार्केट ऑब्झर्व करत होतो. त्याच्यामध्ये मी कोणतीच डाऊन साईडची पोझिशन बनवली नव्हती बिकॉज माझा अपसाईडचा मूव्ह होता. पण एक्झॅक्टली मला जो ट्रेड घ्यायचा होता तो या लेवलला घ्यायचा होता, पण मिस झाला होता. त्याच्यानंतर मी ही लेवल पाठवून दिली होती. तर त्याचा रिझल्ट बघूयात काय होता. तर इथे मी अपडेट टाकून दिला 12 वाजता, लेवल नॉट ब्रेक येट सो आय एम नॉट टेकिंग एनी ट्रेड टुडे. आणि मी त्या दिवशी कोणताच ट्रेड घेतला नव्हता. तर त्याचं काय झालं बघूयात. सो हाच तो दिवस आहे. ॲक्च्युली मला जो ट्रेड घ्यायचा होता तो एक्झॅक्ट या लेवलला मला ट्रेड घ्यायचा होता, पण काही वर्कमुळे तो ट्रेड माझा मिस झाला होता.
सो ही लेवल होती ती, पण इथून जो मूव आला होता तो जवळजवळ 107 पॉईंटचा मूव आला होता आपल्या साईडने. पण ही जी लेवल होती ती माझी मिस झाला होता ट्रेड. सो मी या लेवलप्रमाणे काम करायचं ठरवलं होतं. पण जी आपली ही जी लेवल आहे ती ब्रेक झाली नाही आणि तिथून डाऊन मूव चालू झाला. सो या दिवशी आपला नो ट्रेड डे होता सिम्पली. त्याच्यानंतर इथे मी खाली टाकून सुद्धा दिलं होतं की नो ट्रेड डे, बिकॉज लेवल ब्रेक नाही झाली तर मी ट्रेड घेत नाही. सो त्याच्यानंतरचा आपण दिवस बघूया. हे त्या दिवशीचे छोटे मोठे अपडेट्स होते. आपला वीक प्रॉफिटमध्ये गेला वगैरे ते सगळे अपडेट्स होते. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर 6 जानेवारीचा दिवस होता. तर तिथे मी काय अपडेट टाकून दिला होता, एक्सपेक्टेड वॉलेटाईल मार्केट टुडे. म्हणजे या दिवशी माझा जो व्ह्यू होता तो वॉलेटाईल मार्केटचा होता. म्हणजे कोणत्याही साईडला असं प्रॉपर मुवमेंट येणार नाही असा माझा व्ह्यू होता. त्या दिवशी आपला थोडा आपल्या अपोजिट गेला होता मार्केट. तर चार्टवरती बघूयात त्याचं काय झालं. सो हीच ती लेवल होती. आणि जर तुम्ही बघितलं तर या दिवशी ॲक्च्युली न्यूज इम्पॅक्ट होता. सो वॉलेटाईल जो मी अपडेट टाकला होता तो जवळजवळ थोडा राईटच म्हणू शकतो आपण, बिकॉज नॉर्मली असे मूव येत नाहीत. बिकॉज यामध्ये थोडा न्यूजचा इम्पॅक्ट होता. सो तुम्ही जर बघाल तर टॉप टू बॉटम वगैरे 400-500 पॉईंटचा मूव होता. सो हे थोडं ॲबनॉर्मलच मार्केट होता. सो हा दिवस आपण अवॉइड केला होता सिम्पली. इथे टाकून दिलं होतं नो ट्रेड डे फॉर मी ॲज पर मॉर्निंग अपडेट. सो इथे मी कोणताच ट्रेड घेतला नव्हता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं 7 जानेवारीचा दिवस. सो 7 जानेवारीला मी इथे माझा जो व्ह्यू होता, जो मी व्ह्यू बिल्ड केला होता तो बेरिश होता. आणि इथे जर तुम्ही बघाल तर व्ह्यू बेरिश आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट इन निफ्टी, एंट्री टेकन लेट सी द रिझल्ट. म्हणजे मी इथे 10 वाजून 5 मिनिटांनी मी माझी एंट्री केली होती. पण या दिवशी काय झालं ते आपण चार्टवर बघूयात. त्या दिवशी माझा स्टॉप लॉस हिट झाला होता ड्यू टू स्पाईक अँड साईडवेज मार्केट. बिकॉज मी ह्या लेवलला एंट्री घेतली, इथून माझा डाऊन व्ह्यू होता. आणि त्याच्यानंतर हे जे कॅन्डल आली, हा जो स्पाईक आला त्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस गेला होता. आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस मार्केट साईडवेज होता. सो त्याच्यानंतर मी कोणताच ट्रेड घेतला नव्हता. मी एकच ट्रेड घेतो आणि शांत बसतो. सो चार्टवरती बघत काय झालं. सो या दिवशी जी माझी लेवल होती ती अप्रॉक्स ही माझी लेवल होती. आणि इथून ह्या लेवलच्या ब्रेकआउटनंतर माझा डाऊन व्ह्यू होता, जो की त्या दिवशी वॉलेटाईल मार्केट होऊन साईडवेज गेला. सो या दिवशी कोणताच मुवमेंट आला नाही. आणि त्याच्या पुढचा जर दिवस बघितला तर 8 तारखेचा दिवस होता हा. व्ह्यू बुलिश आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट इन निफ्टी, जी मी लेवल पाठवली होती. सो ही जी लेवल आहे एक्झॅक्टली ही लेवल, या लेवलनंतर माझा बुलिश व्ह्यू होता ॲक्च्युली. बट या दिवशी ही लेवल ब्रेक झाली नव्हती. आणि जर तुम्ही इथे खाली बघितलात तर मी थोड्या वेळाने माझा जो व्ह्यू होता तो चेंज केला. आणि त्याच्यानंतर मी इथे एक लेवल पाठवून दिली, वर्किंग विथ दिस न्यू लेवल फॉर डाऊन साईड. ही ती लेवल होती. आणि त्याच्यानंतर बघूया त्या लेवलचं काय झालं. सो ही ती लेवल होती ही. आणि माझा जो स्टॉप लॉस होता तो अप्रॉक्स इथे कुठेतरी होता, या झोनमध्ये होता माझा स्टॉप लॉस. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलात तर आपल्या लेवल ब्रेकआउट नंतर जवळजवळ 127 पॉईंटचा मूव आलासुद्धा होता. आपण याच्यामधला जो कॅप्चर केला होता तो होता जवळजवळ इथे माझं एंट्री घेतल्यानंतरचा अपडेट होता, किती प्रॉफिट चालला होता वगैरे. तर इथे तुम्ही बघू शकता 1255 वगैरे 3500च्या आसपास आपला प्रॉफिट गेला होता. ॲक्च्युली 4000पर्यंत गेला होता, पण मी जो बुक केला आहे तो 4700च्या आसपास मी बुक केला होता. आय थिंक 3000च्या आसपास मी बुक केला होता. बुक 3000 एक्झिटेड माय पोझिशन. आणि इथे खाली मी एक अपडेट दिला होता, हेच ॲनालिसिस कालच्या दिवशी वर्क होणार होतं, बट मार्केट साईडवेज गेला. नाहीतर कालसुद्धा आपण मस्त प्रॉफिट बुक केलेला असता. एनिवेज डन फॉर द डे. बिकॉज या दिवशी काय झालं होतं, ही जी माझी लेवल होती, हा जो माझा ॲनालिसिस होता तो ॲक्च्युली या दिवसासाठी होता. पण या दिवशी काय झालं, या दिवशी आपला तो ॲनालिसिस इथे वर्क नाही झाला, बट तोच ॲनालिसिस आपला या दिवशी वर्क झाला. नाहीतर आपण या दिवशीसुद्धा आपण चांगला मूव कॅप्चर केला असता. सो एनिवेज त्याच्यानंतर जर आपण पुढचा दिवस बघितला तर तो होता जानेवारी 9चा. तर या दिवशी काय झालं बघूयात. व्ह्यू डाऊन इन निफ्टी आफ्टर दिस लेवल ब्रेकआउट, ही जी मी लेवल आहे ती पाठवून दिली होती. आणि त्याच्यानंतर माझा डाऊन व्ह्यू होता. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर व्ह्यू बट मार्केट लुकिंग लिटल बिट साईडवेज, बी केअरफुल, वेट फॉर कॅन्डल क्लोज. त्याच्यानंतर मी 11:15 वाजता एक अपडेट दिला की आय एम नॉट टेकिंग एनी ट्रेड, मार्केट लुकिंग साईडवेज, इग्नोर इट. पण त्या लेवलचं काय झालं बघूयात. तर हीच ती एक्झॅक्ट आपली लेवल होती या दिवशीची. आणि या लेवलनंतर माझा डाऊन व्ह्यू होता.
तर ह्या लेवल नंतर जो ब्रेक झाली, वर्कसुद्धा झाली लेवल, पण मी अपडेट दिला होता एक साईडवेज मार्केट एक्सपेक्टेड आहे, सो म्हणून मी ट्रेड घेत नाही. पण तुम्ही बघितलात या दिवशीसुद्धा जर ही तुम्ही एक कॅन्डल सोडलीत आणि ही एक जर कॅन्डल तुम्ही सोडलीत तर पूर्ण दिवस मार्केट साईडवेज होता. सो आपला जो अपडेट होता इथे की मार्केट लुकिंग लिटल बिट साईडवेज, तो आपला ॲनालिसिस एकदम राईट होता, त्याच्यामध्ये काहीच मिस्टेक झाली नव्हती. पण आपल्या साईडने मूव आलासुद्धा होता, जो मी ही लेवल शेअर केली होती तो आलासुद्धा होता, पण साईडवेज म्हणून मी अवॉइड केला होता. पण त्याच्यानंतर जो मूव आला होता साईडवेज टू बेरिश, तो होता जवळजवळ 88 पॉईंटचा आपल्या इथून. सो लेवल वर्क झाली बट साईडवेज होता, त्याच्यामुळे मी ट्रेड घेतला नव्हता. त्याच्यानंतर इथे बघितलं तर माझी पोझिशन बुक होती नो ट्रेड डे, आणि हे पूर्ण साईडवेज वगैरे होतं, त्याचा मी अपडेट दिला होता. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर 10 जानेवारीचा दिवस. सो गुड मॉर्निंग, आय एम नॉट एबल टू ट्रेड टुडे बट लेवल शेअर केली तर त्या अकॉर्डिंग काम करू शकता. पण या दिवशी काय झालं, माझं थोडं पर्सनल वर्कमध्ये मी अडकलो होतो, आणि जी मी लेवल, ही माझी लेवल मी ड्रॉ करून ठेवली होती चार्टवरती, बट मला एंट्री घ्यायला मिळाली नव्हती या दिवशी, बिकॉज मी ते अपडेट दिलंच होतं की आय एम नॉट एबल टू ट्रेड टुडे, बट ही लेवल मी ड्रॉ करून ठेवली होती. सो ह्या लेवलनंतर जो मूव आला होता तो होता 150 पॉईंटचा. ॲज पर बँक निफ्टी तो 300 पॉईंटचा मूव होतो. सो आपल्या लेवल तर प्रॉपर वर्क होतात, लेवल आणि जो आपला ॲनालिसिस असतो तो आपला प्रॉपर वर्क होतो. आणि इथे जर तुम्ही खाली बघू शकता की मी ही लेवल ड्रॉ करून ठेवली होती, पण एमर्जन्सी वर्कमुळे ट्रेड घेऊ नाही शकलो. बट रिझल्ट तुमच्या समोर आहे ॲनालिसिसचा. 4 ते 5 हजार तर आपण आज घेऊन गेलेलो असतो या ट्रेडमधून, बिकॉज टार्गेटसुद्धा इझिली हिट झाला आहे. एनिवेज स्टील वीक क्लोज इन प्रॉफिट, हॅपी वीकेंड असा. सो आपल्या ह्या लेवल्स होत्या ज्या आपल्या की लेवल्स असतात स्मार्ट मनी कन्सेप्टच्या बेसिसवरती आपण ज्या फाइंड आउट करतो, तर त्या लेवल्स तर एकदम प्रॉपर स्मूथली वर्क होतात. तुम्ही इथे बघू शकता जवळजवळ सगळ्याच दिवशी आपले टार्गेट हिट होत आहेत. जर तुम्ही 1 ते 12 तारखेपर्यंत जर बघितलात तर आपला फक्त एकाच दिवशी स्टॉप लॉस गेला आहे, बाकी आपला कोणत्याच दिवशी स्टॉप लॉस गेला नाही. आणि 2-3 दिवस आपण मार्केट अवॉइड केलं होतं साईडवेजमुळे आणि एक पर्सनल वर्कमुळे अवॉइड केलं होतं. सो हा होता आपला वीकली परफॉर्मन्स. आणि ते तुम्ही प्रॉफिट तर बघू शकता, मी डेली 3000 ते 4000च्या रिस्कने काम करतो. तर जे प्रॉफिट्स असतात ते सुद्धा त्याच अराउंड असतात, 3000, 3500, 4000 त्या आसपास आपले प्रॉफिट्स असतात. आणि जर स्टॉप लॉस गेला तर आपला 1,500 ते 2,000च्या आसपासच आपला स्टॉप लॉस असतो. सो हा होता आपला वीकली परफॉर्मन्स. तुम्हाला जर आपला ट्रेड करण्याची पद्धत आवडत असेल किंवा आपल्या जे ॲनालिसिस आवडत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.